मित्रांनो, आपण पेपरमध्ये आणि न्यूजमध्ये पाहतो की अज्ञात स्थळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे किंवा अज्ञात चोरटे हे चोरी करून पसार झालेले आहेत. अशा घटनेचा तपास पोलीस कॉल डिटेल्स मार्फत कसा काढत असतील याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी वायरा लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, अशाच नवीन कायद्याची माहिती किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण की ओळख कायद्याची आपल्याच फायद्याची. मित्रांनो, जर आपल्याला कायद्याविषयी सल्ला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आपण फोन करू शकतात. त्यासाठी नाममात्र चार्ज म्हणजेच 500 रुपये घेण्यात येत असतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कॉल डिटेल्सबद्दल. तर मित्रांनो, कॉल डिटेल्स म्हणजे काय? कॉल डिटेल्स म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला फोन करणे, त्या व्यक्तीचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते लोकेशनचे डिटेल्स काढणे, यालाच कॉल डिटेल्स म्हणतात. आता हे कॉल डिटेल्स कुठं असतात, कोण याला जतन करतं? तर कॉल डिटेल्स जतन करण्याची सक्ती ही टेलिकॉम कंपन्यावर सरकारने केलेली आहे. कॉल डिटेल्स कंपन्या म्हणजे टेलिकॉम कम्युनिकेशन कंपनी ह्या प्रत्येक व्यक्तीचं कॉल डिटेल्स हे 2 वर्षासाठी सेव्ह करत असतात, जतन करत असतात. त्यांना हे जतन करण्यासाठी त्यांना तशा प्रकारची सक्ती केलेली आहे. तर हा डेटा मिळू शकतो. तर हा डेटा फौजदारी प्रकरणामध्ये, अर्थात ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे अशा ठिकाणी एका व्यक्तीचा मर्डर झालेला आहे, ज्या ठिकाणी त्याला मारणारे अज्ञात होते किंवा त्या मारणाऱ्याचा काही तपास लागत नसेल, तर अशा वेळेस पोलीस त्या कॉल डिटेल्सचे पूर्ण रेकॉर्ड कॉल डिटेल्स काढत असतात. आणि कॉल डिटेल्स काढल्यानंतर त्या मयताला कोणी मारलेला आहे किंवा ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे त्याला कोण मारलेला आहे किंवा त्याच्या शेवटच्या वेळेस त्याच्या संपर्कात कोण व्यक्ती आले होते, या सर्वांचं तपशील पोलीस काढत असतात. आणि टेलिकॉम कम्युनिकेशन कंपनी त्या सर्व डिटेल्स मागून घेत असतात. आणि त्यावेळेस त्याची पडताळणी केली जाते की त्या मयत व्यक्तीच्या संपर्कात कोण आले होते आणि जेवढे लोकांनी संपर्कात आलेले असतील त्यांची काही दुश्मनी होती का, त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते किंवा कोणत्या प्रकारचा त्यांचा व्यवहार झालेला होता, या सर्व डिटेल्स ते मिळवत असतात. आणि त्या प्रकारचे डिटेल्स मिळाल्यानंतर त्या ज्या व्यक्ती त्या ठिकाणी दोषी आढळून येत असतो किंवा जो मारेकरी आहे त्याचं त्या व्यक्तीसोबत पटत नसेल किंवा बेनसले असेल किंवा अशा प्रकारे त्यांना लीक होतं की ह्या व्यक्तीने या व्यक्तीचा मर्डर केलेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीचे कॉल डिटेल्स सर्व पुरावे हस्तगत करून ते त्या चार्जशीटसोबत जोडत असतात आणि चार्जशीट हे सन्मान्य कोर्टामध्ये दाखल करत असतात. आता हे झालं फौजदारी प्रकरणामध्ये कॉल डिटेल्स पोलीस मिळू शकतात. परंतु मित्रांनो, हे कॉल डिटेल्स आपण दिवाणी प्रकरणामध्ये दाखल करू शकतो का? तर होय मित्रांनो, आपण पर्सनली या दिवाणी प्रकरणामध्ये कॉल डिटेल्स टेलिकॉम कंपन्याकडून मागू शकत नसलो तरी आपल्याला एखाद्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीनं केस दाखल केलेली आहे त्या व्यक्तीचं लोकेशन दाखल करण्यासाठी किंवा तशा प्रकारचं त्यांना आपल्याला कॉल करून धमकावलेला असेल किंवा आपल्याला तशा प्रकारची धमकी दिलेली असेल किंवा कॉल करून त्यानं स्पष्टपणे एखादी गोष्ट करण्यास मनाई केली असेल, तर त्या प्रकारचे कॉल डिटेल्स किंवा त्याने आपल्याला फोन केला होता लोकेशन सिद्ध करण्यासाठी, अशा प्रकारचं दिवाणी प्रकरणामध्येही आपल्याला कॉल डिटेल्स दाखल करता येतात. त्यासाठी कोर्टामध्ये आपल्याला अर्ज करून कोर्टामार्फत टेलिकॉम कंपनीकडून त्या प्रकारचे रेकॉर्ड हे मागू शकतो. तसा डेटा टेलिकॉम कंपनीला कोर्टामध्ये दाखल करणे अनिवार्य असते. आता हा कॉल डिटेल्सचा डेटा आपण वैयक्तिक मागू शकतो का, हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण कॉल डिटेल्सचा रेकॉर्ड आपण स्वतः कधीही मागू शकत नाहीत किंवा तशा प्रकारचं कॉल डिटेल्सचं रेकॉर्ड हे पब्लिकमध्ये टेलिकॉम कंपनीला साधारण व्यक्तीला देण्याचे कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. तर मित्रांनो, हे होतं कॉल डिटेल्सबद्दल. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या ठिकाणी वाटलं की हा व्यक्ती आपल्याला कॉल डिटेल्समध्ये त्याच्या विरोधात पुरावा मिळू शकतो, तशा प्रकारचा पुरावा आपल्या केसमध्ये फायद्याचा होईल, त्यावेळेस आपण ते मागून कोर्टामध्ये दाखल करू शकतो. तर मित्रांनो, हे होतं कॉल डिटेल्सबद्दल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा दुसरा भाग अर्थात कॉल रेकॉर्डिंग याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे कळवा. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल लीगल टिप्स.